अहो कार्यक्रम दिले जाते, आम्ही त्यांना विचारतो, पण जे मंडळाच्या विरोधामध्ये जर बोलत असतील तर त्याला बोलू देत नाही. हा आदरणीय मंचाचा बी अधिकार आहे. आज मी उद्या तुम्ही बनणार एखादा चर्चा बैठकीचे अध्यक्ष, तर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जर गेला नाही तर अध्यक्ष बनून फायदा कोणता सांगा. काय तर आज मी उद्या तुम्ही राहणार, लक्षात ठेवा. म्हणून ही साथले चांगली आम्ही तर पाहिलं आहे, आम्ही पाहिलं आहे. तुम्ही तर काबाले 24 घंटे आम्ही त्या लोकांसोबत फिरलो, कातळीकर साहेबांसोबत, रमेशजी ठुकरीकर सोबत, व्यंकटराव वाघ सोबत, गणेशराव नळवाले. तुमच्यापैकी कोणी करेल का नाही? अकरा बरोबर. मग त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बरोबर गेला तो एवढ्या भीड मध्ये लेकरं झगडा सरको सुरू करून गेला. कोणी सचिव साहेब, कोणी सत्य माणूस आहे. समजा नाव विसरलं तर त्या नावाची भरपाई तुम्ही करा. विनंतीमध्ये एखादा शब्द चुकला, प्रार्थना आता होईल, एखादा शब्द चुकला त्या शब्दाची सुधारणा करतो का नाही? चांगला व्यक्ती सुधारणा करेल. आणि दुसरा जो वाईट विचारायचा असेल ना तो ना केलं. त्या रेशीमबाग मध्ये कार्यक्रम झाला, त्या रेशीमबाग मध्ये कार्यक्रम झाला असताना आदरणीय मंच त्या कार्यक्रमात मग आजच्या काळाने माणसाची माणसासारखं वागावं. माय बापाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. खर्रा गुटखा खाणं बंद करा. जो आपल्या माय बापाच्या आई वडिलांचा होऊ शकला नाही तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधी होणार बिलकुल नाही. इतिहास काढून टाका. कोण होय हा राजू मदतकर होय, अजून कोण होय? ज्या आई वडिलांना आम्हाला जन्माला घातलं, शिक्षण शिकवलं, पालन पोषण केलं, फाटले कपडे घातले, शिव घातले. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्री सूरजलालजी अंबुले साहेब, सचिव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख अतिथी आदरणीय आजच्या कार्यक्रमात मनोहरजी देशमुख साहेब, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंचकावर आणि संपूर्ण